मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण विदर्भ स्पेशल झणझणीत पाठवडी बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। तर यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण आता तेल घालू। तर पाठवडी करताना तेल थोडं जास्तच लागतो, तर इथे मी 3 पळी तेल टाकत आहे। तेल गरम झालं, आता यामध्ये आपण जिरं घालू। तर 1 चम्मच जिरं घातलेलं आहे। जिरं छान तडतडायला लागलं तर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली 2 मीडियम साईजचे कांदे परतून घेऊ। कांदे खूप जास्त लालसर करायचे नाही, थोडे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे। तर कांदे इथे छान सॉफ्ट झालेले आहे। आता यामध्ये लाल तिखट घालू, हळद घालू, 1 चम्मच धनेपूड, 1 चम्मच गरम मसाला, अद्रक लसूण पेस्ट घालू आणि चवीनुसार मीठ। तर लाल तिखट आपल्याला किती वाटते त्यानुसार तुम्ही घालू शकता। तर इथे मी 2 चम्मच तिखट घातलेला आहे। आता हे कमी गॅसवर छान होऊ द्यायचं आहे। वरून छान सांबार घालू। मस्त इथे आपली फोडणी तयार झालेली आहे। तर 5 मिनिटपर्यंत आपल्याला छान कमी गॅसवरच हे होऊ द्यायचं आहे। आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। पाणी मी इथे आपलं साधंच पाणी टाकलेलं आहे, गरम वगैरे नाही टाकलं। तर पाणी घातल्यावर छान उकळी द्यायचं आहे, उकळी येऊ द्यायचं आहे। तर बघू शकता इथे या पाण्याला छान उकळी आलेली आहे। ही पाठवडी अगदी पटकन होते आणि खायला खूप मस्त वाटते। तर इथे मी एक ग्लास पाणी घातले, त्याच ग्लासनी 1 ग्लास आपण बेसन पीठ घालू। आणि आधी मी थोडंच अर्धा ग्लास बेसन घातलेलं आहे, नंतर अर्धा ग्लास टाकलेला आहे। इथे गुठळ्या पडायला नको, छान असं चम्मचने फेटत राहायचं आहे। मिनिटपर्यंत छान मी हे शिजवून घेतलेलं आहे कमी गॅसवर। बघू शकता मस्त हे बेसन शिजलेलं आहे। अर्थात हे एक प्रकारे झुणकाच झालेला आहे। जोपर्यंत कढई सोडत नाही स्वतःहून तोपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे आपलं हे बेसन छान शिजलेलं आहे। आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि थंड व्हायला ठेवून देऊ। तर हे थंड झालेलं आहे बेसन। आता एक ताट घेतलेलं आहे, ताटाला मी आधीच तेल लावून घेतलेलं आहे। आता हे थंड झालेलं बेसन या ताटामध्ये आपण टाकून देऊ आणि एकसारखं असं प्लेन करून घेऊ। इथे आपण हे पाठवडी तयार करून घेणार आहोत। किती जाड वाटते त्यानुसार आपण हे पसरवून घ्यायचं आहे। खूप कमी जास्त मेहनत लागत नाही, अगदी कमी मेहनतीमध्ये ही पाठवडी तयार होते आणि खायला खूप मस्त वाटते। नक्की तुम्ही अशा प्रकारे पाठवडी करून बघा। आता ही पाठवडी म्हणजे बेस तयार झालेला आहे। आता यावर खोबरं किस आणि सांबार घालून घेऊ आणि फ्रीजमध्ये हे ठेवून देऊ। तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू, म्हणजेच ग्रेव्हीची तयारी करू। तर इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे। आता थोडं तेल टाकू तव्यावर आणि खोबरं आहे, हे खोबरं थोडं जास्तच टाकायचं आहे ग्रेव्ही करायला। तर कमी गॅसवर छान होऊ द्यायचं आहे, लालसर होईपर्यंत आपण हे परतून घेऊ। आता इथे मी जिरं घातलेलं आहे 1 चम्मच। बघू शकता इथे कांद्याचा कलर छान बदललेला आहे। खूप जास्त इथे मी मसाले घातलेले नाही, अगदी कमी मसाल्यामध्येच आपली ही पाठवडी खूप छान लागते। नेहमी त्याच भाज्या खायच्या कंटाळा येते, तर अशा वेळी आपल्याला ही पाठवडी खायला खूप छान वाटते। नक्की तुम्ही करून बघा। तर बघा इथे लालसर होईपर्यंत मी कांदे छान परतून घेतलेले आहे। आता मिक्सरमधून पेस्ट तयार करून घेऊ।
बघा इथे हा पेस्ट, कांदे आणि खोबऱ्याचा पेस्ट तयार झालेला आहे. आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. इथे आपण ग्रेव्हीची तयारी करू. तर इथे मी तेल घातलेलं आहे. तेल मी आधीच म्हटलं की पाठवडीच्या भाजीला थोडं तेल जास्तच लागते, तर इथे 3 पळी मी परत तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं. आता जिरं घालू आणि हा तयार झालेला पेस्ट आहे ना कांदे आणि खोबऱ्याचा, या तेलामध्ये टाकून देऊ आणि छान कमी गॅसवर होऊ देऊ. तोपर्यंत छान स्वतः या पेस्टला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे छान कमी गॅसवरच. आता हळद घालू, तिखट घालू. तिखट इथे मी 2.5 चम्मच तिखट घातलेला आहे. गरम मसाला 1 चम्मच, धनेपूड 1 चम्मच आणि टोमॅटो घालू. तर इथे मी अर्धा टोमॅटो घातलेला आहे. पाठवडीची भाजी थोडी तिखट असली तर खायला छान वाटते, तर इथे मी थोडं तिखट जास्तच टाकलेलं आहे. तुम्हाला किती वाटते तिखट त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. अद्रक लसूण पेस्ट घालू आणि कमी गॅसवर छान होऊ देऊ. इथे मी मिक्सरमधून पाणी मिसळून टाकलेलं आहे अद्रक लसूणचं, ते सुद्धा इथे मी टाकलेलं आहे. मस्त इथे मसाला तयार झालेला आहे. वरून छान कढीपत्ता घालू. इथे मसाल्याचा सुगंध खूप छान येत आहे. अगदी किचनभर हा मसाल्याचा सुगंध पसरलेला आहे. खूप मस्त अशी आपली ही पाठवडी तयार होणार आहे. चवीनुसार मीठ घालू. दोन ते 3 मिनिटपर्यंत आपल्याला छान हे कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता आत्ताच या मसाल्याचा कलर किती मस्त आलेला आहे. आता झाकून घेऊ आणि 2 मिनिटपर्यंत मी हे छान होऊ दिलेलं आहे कमी गॅसवर. बघा कलर किती मस्त आलेला आहे, छान वरवर तेल सुटलेलं आहे. बघा किती मस्त हा मसाला तयार झालेला आहे. रंग सुद्धा किती मस्त आलेला आहे. मस्त झणझणीत अशी पाठवडी आपली तयार होणार आहे. आता परत मी झाकून घेत आहे. खूप छान अशी ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे. इतकी मस्त ही पाठवडीची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता इथे मी या मसाल्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. पाणी तुम्हाला किती वाटते त्यानुसार तुम्ही टाकू शकता. मी इथे 1 ग्लासच टाकलेला आहे. 1 ग्लास आणि मिक्सरचं पॉट विसरून थोडं पाणी टाकलं, असं 1.5 ग्लास इथे पाणी झालेलं आहे. खूप जास्त पातळही रस्सा चांगला वाटत नाही आणि खूप घट्टही नाही. आता कमी गॅसवर आपण होऊ देऊ. पाण्याला या म्हणजेच या मसाल्याच्या पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये बघा इथे या पाण्याला उकळी आलेली आहे. टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे, पण मी इथे या टोमॅटोची पेस्ट तयार केलेली नाही. आपण पेस्ट सुद्धा करू शकतो टोमॅटोची. मी असेच चिरून टाकलेले आहे, त्यामुळे हे वरवर टोमॅटो दिसत आहे, पण शिजलेले आहेत. तर मस्त या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. बघा किती छान इथे ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. आता ही गॅसवर आहे त्यामुळे थोडी पातळ वाटते, पण ही जेव्हा थंड होते ना तेव्हा ही परत घट्ट येईल. वरून छान सांबार घालू. आपला इथे पाठवडीचा रस्सा तयार झालेला आहे. वरून खोबरं कीस घालू. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त सुगंध येत आहे या मसाल्याचा. वाह. आता ही ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. कमी गॅसवर मी 10 मिनिटपर्यंत छान ही ग्रेव्ही म्हणजे हे पाणी मसाल्याचं पाणी शिजवून घेतलेलं आहे. तर इथे आपली ही पाठवडी सुद्धा सेट झालेली आहे. 15 मिनिट मी ही फ्रीजमध्ये ठेवलेली होती. तर ही बेसनाची पाठवडी सुद्धा छान सेट झालेली आहे. आपण आता कट करून घेऊ. याच्या पाठवड्या तयार करून घेऊ, म्हणजेच कापून घेऊ. आपल्याला कशा वाटते त्यानुसार कापायची आहे. तर मी इथे शंकरपाळ्याच्या आकाराने पाठवडी कापून घेत आहे. खूप छान वाटते ही पाठवडी. नक्की तुम्ही करून बघा. खूप जास्त मेहनतही लागत नाही आणि खायला सुद्धा खूप छान वाटते.
तर खाताना अशा खायच्या की जेव्हा आपण तो रस्सा तयार केलेला आहे ना, तो प्लेटमध्ये रस्सा टाकायचा जेवताना आणि साईडला पाठोडी ठेवायची आणि जेव्हा आपण जेवतो त्यावेळेस तयार झालेल्या रस्स्यामध्ये ही टाकायची. अशा पद्धतीने आपल्याला या पाठोड्या खायच्या आहे, म्हणजेच वाढताना अशा वाढायच्या आहे. तर इथे आपली मस्त पाठोडी तयार झालेली आहे. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.